भारतीय शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी मोठा विजय. भारत-अमेरिका व्यापार कराराअंतर्गत भारतीय कृषी क्षेत्राला पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे आणि प्रमुख धान्यांना कोणत्याही आयात सवलतीमधून वगळण्यात आले आहे. आजच्या जगात तंत्रज्ञान आणि डेटा ही एक शक्तिशाली शक्ती आहे. हे सांगताना आनंद होत आहे की डिजिटल कृषी अभियानाच्या माध्यमातून अनेक तरुण शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. ते फलोत्पादनात वेगवेगळ्या दृष्टिकोनाचा वापर करत आहेत आणि त्यांच्या प्रतिभेचा वापर करून स्टार्टअप संस्कृतीला चालना देत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 11,81,00,000च्या निधीला हिरवा कंदील. राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लोकसभेत म्हटलं की आम्हाला लहान शेतकऱ्यांबद्दल खोलवर सहानुभूती वाटली, म्हणूनच आम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. इतक्या कमी वेळात सरकारने लहान सीमांत शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 4 लाख कोटी रुपये जमा केले आहे. ई-नामची होणार प्रभावी अंमलबजावणी. केंद्र शासनाने शेतीमालाच्या खरेदी विक्रीसाठी देशपातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय कृषी बाजार योजना सुरू केलेली आहे. राज्यातील प्रशासकीय सुधारणांचा लाभ थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. प्रशासकीय सुधारणांचा GPR 2.0 उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 50,000 पदे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील 20,000 पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य, सेवा प्रवेश पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.